नमस्कार, मी वृषाली पाटील TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। परमेश्वराचे मोठे उपकार आम्हा ब्राह्मणांना आरक्षण नाही असं वक्तव्य केले केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी। यूपीत ब्राह्मणांचं महत्त्व, महाराष्ट्रात मराठ्यांचं महत्त्व आहे असंही त्यांनी म्हटलंय। मात्र कुणी जात धर्मानं नाही तर गुणांनी मोठा होतो असंही गडकरी म्हणालेत की आमच्यावर परमेश्वराने, मी ब्राह्मण जातीचा, सगळ्यात मोठा उपकार काही केला असेल तर आम्हाला आरक्षण नाही। तर महाराष्ट्रात महत्व नाही या बामणाचं, पण उत्तर प्रदेश, बिहारमध्ये महत्व खूप आहे। मी ज्यावेळी तिकडे जातो तर सगळे लठ्ठीबाज आहे, दुबे, त्रिपाठी, मिश्रा, त्याचं राज्य पॉवरफुल आहे। जसं इकडे मराठा जातीचं महत्व आहे तसं उत्तर प्रदेश, बिहारमध्ये ब्राह्मणाचं महत्व आहे। तर ते मला सांगतात, तर त्यांना म्हणलं मी जातपात पाळत नाही। पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली की कोणीही माणूस हा त्याची जात, पंथ, धर्म, भाषा आणि सेक्सने मोठा नाही आहे, हा त्याच्या गुणांनी मोठा आहे। नाही, आता मला गडकरी साहेबांचे काय वक्तव्य त्याबद्दल मला बोलायचं काही अधिकार नाही, पण या देशामध्ये वर्चस्व आता सध्या तरी मान सन्मान, वर्चस्व आणि वरचस्थान, कारण ब्रह्मांच्याकडून ते आलेले आहेत त्यामुळे त्यांचं स्थान वर्चस्व आहे आणि म्हणूनच तर ते जातील तिथे स्थान निर्माण करतायत। आरक्षण ही अवसर आहे, संधी आहे। नशीब गडकरींचं की त्यांना ब्राह्मण जातीमध्ये जन्म मिळाला। आमचं दुर्दैव असं की आम्हाला डोंगराच्या कुशीला राहणाऱ्या कातकऱ्याच्या, भिल्लाच्या, मेंढपाळाच्या किंवा बलुत्यामधल्या माणसाच्या झोपड्यामध्ये जन्म मिळाला। त्यामुळं त्या झोपडीपासून किंवा डोंगराच्या कुशीतल्या कातकऱ्याच्या वाड्यापासून ते या महाराष्ट्राच्या मुंबईपर्यंत येण्याचा प्रवास, हर्डल्स, हे जर नितीन गडकरींना माहीत असते तर नितीन गडकरी असं बोलले नसते। माननीय नितीनजीचा हा कामावर विश्वास आहे। कुठलंही नेतृत्व हे जातीपातीच्या आधारावर मोठं होत नाही, ते कर्तृत्वाने मोठं होतं। जात, धर्म, पंथाच्या आधारावर विकसित भारताचा निर्णय होऊ शकत नाही, विकसित महाराष्ट्राचा निर्णय होऊ शकत नाही। आणि त्यामुळे नितीनजींनी मांडलेलं हे योग्यच आहे की जातीपातीच्या आधारावर माणसं मोठे होतात आणि जातीपातीचा आधार घेऊन माणसाला जे मोठं व्हायचं आहे ते होऊ नये, मेरिटवर व्यक्तिमत्व मोठं झालं पाहिजे असं